जालना जिल्ह्यात खरं तर निसर्गाचा कोपच झालाय, कारण वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। सिरसावाडीतील गहू पीक जमीनदोस्त झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या करण्यात येते। म्हणणं म्हणजे माझं डोळ्यात अश्रू अश्रू अनावर होत आहे। याच्यापेक्षा मला जास्त काही बोलता येत नाही। मला रडूचं आवरण नाहीये। आणि माझ्या तर शेतात कांदा जे पीक आहे, इतकं गावामध्ये एकदम पद्धतशीर होत असतं, पण माझ्या घरात 1 रुपयाची सुद्धा कमाई राहिलेली नाहीये। मी बोलूच शकत नाहीये कॅमेऱ्यासमोर। किती नुकसान झालं आता? किती गहू झाला असतं? वर्षभराचं धान्य झालं असतं. वर्षभराचं धान्य होत असतं। म्हणजे म्हणणं म्हणजे माझं डोळ्यात अश्रू अश्रू अनावर होत आहे। काल 1 तास पाऊस सारखा सतत धार झाली होती आणि त्याच्यामध्ये गारा सुद्धा इतक्या चालू होत्या की भयानक गारा चालू होत्या। अशा अशा पद्धतीने काल पाऊस झालेला आहे आणि कांदा झालं, गहू झालं, कोणताही पीक शेतकऱ्याचं बसलेलं नाहीये। पण म्हणणं म्हणजे माझं डोळ्यात अश्रू अश्रू अनावर होत आहे। याच्यापेक्षा मला जास्त काही बोलता येत नाहीये। मला रडूचं आवरण नाहीये। आणि माझ्या तर शेतात कांदा जे पीक आहे, इतकं गावामध्ये एकदम पद्धतशीर होत असतं, पण माझ्या घरात 1 रुपयाची सुद्धा कमाई राहिलेली नाहीये। मी बोलूच शकत नाहीये कॅमेऱ्यासमोर। किती नुकसान झालं आता? किती गहू झाला असतं? वर्षभराचं धान्य झालं असतं. वर्षभराचं धान्य झालं असतं आणि कांद्याचं पीक माझं 2-4 लाखाचं होत असतं। त्याच्यामध्ये जर एक कांद्याचं बी सुद्धा निघणार नाही, डोळ्यात टाकायला सुद्धा बी निघणार नाही त्याच्यामध्ये। अशी परिस्थिती आज शिरसोडी या गावच्या लोकांची झालेली आहे आणि माझ्यावाली सुद्धा झालेली आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, सिरसवाडी, जालना.